प्रणाम सर. अंजली दमानिया यांनी गडकरींवर काल केलेले आरोप वगैरे संदर्भात आपण आज बोलणार आहोत. आणि इथेनॉल हा विषय आपण वेगळा घेऊ तुम्ही म्हणाल्याप्रमाणे, कारण त्याच्यामध्ये सरांनी खूप अभ्यास केला आणि अजूनही त्यांचा जो अभ्यास आहे तो निर्णायक अवस्थेत उद्यापर्यंत येईल. तर त्यामुळे उद्या आम्ही पाहिजे तर इथेनॉलवर करू, आज गडकरींवर करतो. सर, मला गडकरींच्या 2 आठवणी सांगाव्याशा वाटतात तुम्हाला, ज्या माझ्या संदर्भात आहेत, त्यामुळे मी त्या अधिकारवाणीने सांगू शकतो. तर पहिली अशी की मी आणि गडकरी आम्ही केशवसृष्टी ना आपलं तिकडलं केशव हां, तिथे दोघं जण गाडीने जात होतो. ड्रायव्हर होता आणि निघाल्यापासून ते इतकं शिवीगाळ कोणाकोणाच्या नावाने करत होते की म्हणजे एवढी शिवीगाळ सुषमा अंधारे सुद्धा सहन नाही करू शकणार किंवा संजय सुद्धा नाही करू शकणार. अशी शिवीगाळ माझ्या आयुष्यात मी कधी ऐकली नव्हती. एकदा फक्त ती ऐकली होती, म्हणजे रेकॉर्डेड ऐकली, ती म्हणजे उदय निरगुडकरला सुप्रिया सुळेने शिव्या दिल्या प्रचंड. त्याचा टेप आहे अवेलेबल. तर त्याच्यात मी पहिल्यांदा थक्क झालो की सुप्रिया सुळे, अरे बापरे काय शिव्या, माय गॉड. आणि त्याला अजून पोलीस प्रोटेक्शन आहे, तो भाग वेगळा. तर ते इतक्या शिव्या देत होते की शेवटी मला राहवलं नाही आणि मी त्यांना असं म्हटलं की गडकरीजी, लोक तुम्हाला गडकरी साहेब म्हणावं. मी त्याला गडकरी साहेब, लोक असं म्हणतात की तुमचं तोंड म्हणजे गटार आहे. पण म्हटलं मला कबूल केलं पाहिजे की ते चुकीचं बोलतात. तुमचं तोंड म्हणजे खरोखर ड्रेनेज आहे. काय चाललंय काय म्हटलं. त्याच्यावर त्यांनी स्वतःला एक शिवी घातली आणि म्हणाले माझं थोबाड असंच आहे. हे एक. दुसरी गोष्ट त्याने असं सांगितलं की मी ज्या वेळेला IRBला कॉन्ट्रॅक्ट दिलं या पुला बिलांचं, तर त्यावेळेला म्हणे मी त्यांना असं सांगितलं होतं की याच्यातून मला एकही नवा पैसा नको आहे. त्यामुळे जे काय तुमचे पैसे तुम्ही लावलेलं रेट आहे वगैरे ते सगळे तुम्ही त्या पुलांवर खर्च करा प्रामाणिकपणाने. आणि म्हणजे मलाही त्यांच्याबद्दल एकदम आदर वाटला त्या क्षणाला. आणि म्हणाले की मला याच्यातून पैसे काढायचे नाहीत, माझा तो स्वभाव नाही, असं ते बोलले. आणि म्हणाले की पुढे मात्र असं झालं की प्रमोद महाजनांनी एक दिवस मला सांगितलं की या 99ची निवडणूक असणार ती बहुतेक, की या निवडणुकीला मला 100 कोटी रुपये हवेत आणि ह्यांच्याकडून या पूलचे कोण बांधले ते IRBवाले जे आहेत म्हैसकर, त्यांच्याकडून मला 100 कोटी हवे. 50 बाळासाहेबांना नेऊन दे, 50 मला आणून दे. म्हणजे माझी 25 झाली. मी कुठल्या तोंडाने सांगणार. मी दत्तात्रय म्हैसकरांना सांगितलं होतं की प्रामाणिकपणे काम करा, एकही नवा पैसा इकडल्या तिकडे करू नका, सगळे पैसे खर्च करा. आता त्यांना 100 कोटी कुठून देणार. मग मी म्हणे म्हैसकरांना बोलवलं की हे असं असं आहे, माझी 25 झालेली, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एकही नवा पैशाचा भ्रष्टाचार न करता हे करा. तुम्ही तसं ते केलं, पण आता बाळासाहेब आणि प्रमोद महाजन ऐकत नाही आहेत, ते मला सारखं रेटा लावत आहेत, तर काय करूया. तर म्हैसकर प्रॅक्टिकल असल्यामुळे ते म्हणाले की देऊ आपण त्यांना 50-50 कोटी, त्याला काही अडचण नाही, पण पुढे जी आमची टेंडर काय असतील तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही मला थोडा हे ॲडजस्ट करून द्या. तर ते म्हणाले ठीक आहे, मी करून देतो तसं ॲडजस्ट. आणि मग दत्तात्रय म्हैसकर माझे पण मित्र होते. तर त्यामुळे बाबा म्हणजे यांचे जयंती, तर वीरेंद्र जयंद्रचे ते बाबा. तर त्यांना मी विचारलं की म्हणून मला गडकरी असं असं सांगत होते. हसले. ते म्हणले खरं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते हिसकावून घेतले महाजनांनी आणि बाळासाहेबांनी, ते मी कधी विसरू शकणार नाही. पण गडकरींचा तो मोठेपणा आहे, पुढे म्हणजे झाले ते ॲडजस्ट वगैरे. तर या 2 आठवणी माझ्या त्यांच्या आहेत. त्याच्यामुळे अत्यंत शिवराळ असलेला पवित्र माणूस, पवित्र पापी, असं मी त्यांचं वर्णन त्यावेळेला केलं होतं, एक लेख पण लिहिला होता. सर, आता हे सगळं विसरून जा, माझा संदर्भ वगैरे. तो माझा वैयक्तिक अनुभव होता, तो शेअर करणं आवश्यक होतं म्हणून मी केला. आता काल ही जी दमानी यांनी एक हे दिली, सगळी प्रेस कॉन्फरन्स केली वगैरे, त्या संदर्भात तुमचा प्रचंड अभ्यास झालेला मला माहिती आहे, आपल्या नोट्स एक्सचेंज झाल्या त्याच्यावरून. तर आता मी जरा प्रेक्षकाच्या किंवा हे जी मंडळी समोर बसली आहेत त्यांच्या भूमिकेत जातो आणि तुम्ही नॉनस्टॉप हा विषय तुमच्या पद्धतीने लोकांच्या समोर सगळ्यांची मुखवटे बाजूला करून चेहरे दाखवणारा असा करा. धन्यवाद. दत्तेसाहेब, विषय अतिशय कठीण आहे, अतिशय सेन्सिटिव्ह आहे. मायापुढे थोडंसं धर्मसंकट आहे की चुकून सुद्धा तोंडातनं चुकीचा शब्द निघता कामा नये. शिवी नका देऊ म्हणजे झाले, बाकी काय. तर मित्रांनो, मी हा जो सगळा विषय आहे तो विषय म्हणजे अंजली दमानिया यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन नितीन गडकरींवरती उलटसुलट आरोप केलेत. तर ते आरोप काय केलेले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे.
त्याच्यात तथ्य आहे की नाही आहे हा आजचा विषय नाही, कारण की ही सुरुवात आहे माझ्या मते. आणि कालच अंजली दमानिया सांगत होत्या की मी 11 मालिकांची 11 एपिसोड्सची मालिका करणार आहे नितीन गडकरींवरती आणि 11 प्रेस कॉन्फरन्सेस घेणार आहे. सर, पण तर माझी ही तुम्हाला सूचना अशी राहील की अंजली दमानिया जे बोलले ते सगळ्या महाराष्ट्र आणि देशाने ऐकलंय. नाही नाही, मी काय म्हणतोय, त्याचा अनालिसिस आम्हाला ते काय बोलले तुम्ही सांगता याच्यात मला इंटरेस्ट नाही. आम्हाला इंटरेस्ट याच्यामध्ये की त्या जे सांगितलं त्यातलं खऱ्या खोट्याचं काय तुमची परिमाण आहे, तुमच्या म्हणून- निकषावर काय खरं ठरतंय काय खोटं. मी तेच तुम्ही म्हणतोय ते काय म्हणाले ते नका सांगू. ते काय म्हणाले त्याच्यावर तुमचं भाष्य सांगा आम्हाला. मी तेच म्हणत होतो की Direct. कारण नाही, तुमच्या बोलण्याने मला असं वाटलं की त्या काय बोलल्या तेवढ्यावरच मर्यादित नाही राहता नाही की नाही, काय. मी ते म्हणतोय की जे काय मी आता सांगणार आहे त्या त्या कालचा बोललेलं आधारभूत त्या काय त्यांचे आरोप आणि त्याच्यावरती माझं तुमचं भाष्य. भाष्य, येस येस अशा पद्धतीने मी आजचं हे सांगणार आहे. येस येस. ह्याचे मी 3 भाग करणार आहे. पहिल्यांदी म्हणजे अंजली दमाने यांनी आता जे सुरू केलंय ते काय सुरू केलंय. दुसरं, त्या जे बोलल्या आहेत त्याचे 2 भाग करणार मी तुम्हाला सांगताना आणि त्याचं विश्लेषण करणार. आणि शेवटी अंजली दमाने हे सगळं का करत आहेत आणि मला हे खरं वाटतंय का खोटं वाटतंय, त्यात काही तथ्य आहे असं वाटतंय का काय वाटतंय, असे याच्या मागे कोण आहे चौथा प्रश्न. असं मी ते चौथा प्रश्न याच्या मागे कोण आहेत सूत्रधार? याच्या मागे कोण आहे ते पण सांगू. तर हे मी अशा भागांमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिलं, काल अंजली दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे त्या भांडूपमधील 660 फॅमिलीजची एक मॅटर होती SRHच्या बद्दल. ती त्यांच्याकडे होती. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत होत्या. न्याय मिळवून देण्यासाठी लढत होत्या म्हणजे काय की त्यांचं मत असं होतं की ते जे 660 फॅमिलीज जिथे राहत आहेत ती सगळी बिल्डिंग, ते सगळी ती घरं त्यांच्या स्वतःच्या नावावरती होती. ती त्यांची स्वतःची घरं होती. तिथे SRA ची स्कीम येणार म्हणून ती येऊ नये म्हणून ते लढत होते. ते अंजली दमानियांकडे आले आणि अंजली दमानियांचं म्हणणं असं होतं की ती बिल्डिंग डिमॉलिश करणार. आदित्य शिरोडकर, अतुल शिरोडकर काहीतरी नाव तिने सांगितलं. तर त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं SRAचं आणि त्यांनी नोटीस पाठवली की आम्ही ही बिल्डिंग डिमॉलिश करणार, तुम्ही घरं खाली करा. तर ती घरं खाली करू नयेत आणि ते बेघर होऊ नयेत म्हणून त्या लढत होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या लढ्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी जे 2 नोकरशाह ब्युरोक्रॅट ज्याला आपण म्हणतो, असीम गुप्ता आणि वळसा नायर यांच्याकडे त्या गेल्या. त्या म्हणतात मी यांच्याकडे 100 वेळेला गेले असेल. ठीक आहे, थोडी आणि अतिशयोक्ती अतिशयोक्ती झाली झाली. तरी 10 वेळा तरी गेले. 10 गेले असतील. नंतर मग त्या सुनील राऊतकडे गेल्या, कारण की ते भांडूपचे MLA आहेत. त्यानंतर संजय राऊतांकडे गेल्या. ह्यापैकी कोणी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. सॉर्ट ऑफ पिटाळून लावलं त्यांना. म्हणून शेवटी त्या नितीन गडकरींकडे दिल्लीला गेल्या आणि त्यांनी आपलं सगळं गारणं नितीन गडकरींपुढे ठेवलं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की नितीन गडकरींनी सुद्धा काही केलं नाही. सर, याच्यामध्ये हा SRAचा विषय ठीक आहे. सुनील तिथला आमदार समजू शकतो, वत्सा नायर आणि हे अधिकारी होते. या नितीन गडकरीकडे या 600 लोकांकरता का गेल्या? त्या अशासाठी गेल्या त्यांच्या म्हणण्यानुसार की नितीन गडकरींनी असीम गुप्तांना फोन केले, वळसा नायरला फोन केले आणि अतुल शिरोडकर त्याच्यासाठी त्याला मदत करा आणि त्याच्यासाठी ह्या नोटीस पाठवा घरं खाली करण्याची. अशा रीतीने फोन केले. गडकरींनी आधी फोन केले होते त्या दोघांनी यांना सांगितलं असणार की आम्हाला गडकरींचा फोन येतोय म्हणून त्या गडकरींकडे गेल्या. नाही तर म्हणलं हे सेंट्रल मिनिस्टर, व्हाय ही शुड बी इन्व्हॉल्व्ड. ओके, बरोबर. त्यासाठी त्या गडकरींकडे गेल्या. गडकरींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असं म्हणणं आहे म्हणतात आणि त्यांच्याच भाषेत बोलायचं तर त्या म्हणतात माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि मग मी ठरवलं की आता नितीन गडकरींना सोडायचं नाही. आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल माहिती खोदायला सुरुवात केली आणि जी काय खोदलेली माहिती आतापर्यंत आहे ती त्यांनी काल लोकांपुढे ठेवली. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक बॅकग्राऊंड देतो. 10-12 वर्ष मागे घेऊन जातो. साधारण 2010-11चा काळ होता. नितीन गडकरी त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे आणि या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्या होत्या अंजली दमानिया. आणि त्या केजरीवाल बरोबर होते. केजरीवाल बरोबर नंतर आल्या. आधी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या त्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यावेळेला त्या एकनाथ खडसे आणि अजून एक कोणाबद्दल छगन भुजबळ यांच्याबद्दलची मॅटर घेऊन नितीन गडकरींकडे गेल्या होत्या.
दिल्लीमध्ये असंच, त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असायचे. त्यावेळेला नितीन गडकरी मिनिस्टर नव्हते, पण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अध्यक्ष होते. होते. आणि त्यांनी नेऊन भुजबळांबद्दलचे पुरावे आणि खडसेंबद्दलचे पुरावे गडकरींकडे दिले. त्यांनी त्यामध्ये शरद पवारांचं सुद्धा नाव घेतलं आणि नितीन गडकरींना सांगितलं की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात, तर तुम्ही यामध्ये इंटरव्हीन करा आणि मला मदत करा. तर त्यावेळेला सुद्धा अंजली दमाने या म्हणाल्या होत्या की मी इंटरव्हीन करायला त्यांना सांगितलं. त्याच्यावरती नितीन गडकरी म्हणाले की तुला काय पाहिजे सांग, मी या दोघांशी बोलतो आणि तुला जे काय पाहिजे असेल ते मी तुला देण्याची प्रावधान करतो. कारण की आमची त्यांची चांगली मैत्री आहे. 4 कामं ते आमची करतात, 4 कामं आम्ही त्यांची करतो. ह्या त्यांचं वाक्य होतं. आणि ती वाक्य उचलून त्यांनी मुंबईत येऊन प्रेस कॉन्फरन्स केली, बोंबाबोंब केली आणि मग पूर्ती कारखान्यावरती त्यांचा जो नितीन गडकरींचा होता त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप वगैरे केले. त्याची सगळ्याची परिणिती असं लोक म्हणतात की गडकरींना दुसऱ्यांदी जे अध्यक्षपद म्हणजे तिसऱ्यांदा ना? नाही दुसऱ्यांदा 9 ते 12 ते होते. तर कारण ते- तुमच्या घटनेमध्ये काहीतरी दुरुस्ती केली त्याच्याकरता, त्यांना परत करण्याकरता. नाही, ती भारतीय जनता पार्टीमध्ये एक एक्सटेन्शन देतात. अच्छा. असं होतं, आधी 2-2 वर्षाची टर्म असायची, ती 3 वर्षाची केली ओके. त्यांनी. तर ती दुसरी टर्म त्यांना काय मिळाली नाही ती या आणि पूर्ती ती या प्रकरणामध्ये. पूर्ती प्रकरणामुळे मिळाली नाही असं त्यावेळेला सगळ्यांकडे एक आणि बंधता पूर्तीमध्ये होती. शरद पवार इन्व्हॉल्व होते. तर बऱ्याच गोष्टींच्या हां, हे आहेत. आपण हां. तो विषय पण नंतर म्हणजे एकदा घेऊ. हा सुद्धा आहे की जेव्हा जेव्हा गडकरींचं काहीतरी उदय काळ येणार आहे किंवा भावी म्हणून काहीतरी कशा तरी विचार होणार आहे, त्यावेळेला हे निघतं. ज्यावेळेला भावी अध्यक्ष म्हणून परत यायची वेळ आली त्यावेळेला पूर्ती निघालं. आता भावी पंतप्रधान म्हणून चर्चा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याबरोबर हे निघालं. मग याच्या मागे खरं शेवटचा प्रश्न आहे, पण मग भाजपमधले लोकच हे कागदपत्र पुरवत आहेत का? नाही, म्हणून त्याच्यावर मी नंतर शेवटी शेवटी येतो. हां, चालेल. आता हे त्यावेळेला झाल्यानंतर ही अंजली दमाने एवढ्या चिडल्या होत्या की त्यांनी नुसते ते आरोप वगैरे केले असं नाही, नितीन गडकरींनी त्यांच्यावरती डिफेमेशनची केस टाकली. आता ती केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याचा स्टेटस मला आता माहीत नाही आहे, म्हणजे ती ओके. मागे घेतली आहे का तशीच पडू नये अजूनपर्यंत, का त्याचं पुढे काही गेलं. पुढे काही गेलेलं नाही असं वाटतंय, नाही तर ते मीडियामध्ये आलं असतं म्हणा. नाही, डिफेमेशन केस 10, 20, 15 वर्ष जे काय चालत राहतात. अच्छा, दुसरी गोष्ट, त्यावेळेला मग 2014 साली ह्यांचा राग इतका होता गडकरींविरुद्ध की ह्या राहतात मुंबईला सांताक्रूजमध्ये, इथनं उठून त्या नागपूरला गेल्या आणि नितीन गडकरींच्या विरुद्ध त्या लोकसभा लढल्या ओह. आपमधनं. ओके. हां, त्यावेळेला त्यांचं डिपॉझिट केलं, पण एक टोकन म्हणजे ह्या माणसाविरुद्ध एक माझा हे टोकन हे लढायचं सत्याग्रह. म्हणून त्या जाऊन तिथे लढलेल्या होत्या. तर हे सगळं बॅकग्राऊंड तुम्ही लक्षात घ्या. अंजली दमाने काल versus आलं नितीन नाही, हे गडकरी. फारसं नाही आलं कुठे हं. हे एवढे तपशील. आता कालचा त्यांचे जे आरोप होते ते मी संक्षिप्तपणे सांगतोय, कारण की त्या खूप बोलल्या आहेत, पण सगळ्यात जाण्याची आत्ता काही गरज नाही आहे. सगळ्यात पहिला त्यांनी आरोप केलाय म्हणजे नितीन गडकरींनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली टोल नाके, त्याच्यावर जमा होणारा पैसा, नंतर रस्ते बांधणीचे जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, या दोन्ही कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचार द्वारा त्यांनी करोडो रुपये कमावलेत असा त्यांचा आरोप होता. त्यांनी उदाहरण दिलं की एक आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स लिमिटेड ही फ्लॅगशिप कंपनी आहे म्हैसकरांची, म्हैसकर फॅमिलीची. मी सगळ्या त्याच्या डिटेल्स नंतर येतोय दुसऱ्या भागामध्ये. या ग्रुप कंपनीला जो काय टोलचा पैसा यायचा तो वेगवेगळ्या लेयर्सच्या थ्रू पास होऊन, ते लेयर्स पण मी तुम्हाला नंतर सांगतोय, अल्टिमेटली ह्या कंपनीमध्ये नितीन गडकरींच्या मुलांच्या नाही, म्हैसकरांची कंपनी, म्हैसकरांच्या company. त्या कंपनीमध्ये यायचा. नंतर ही आयडियल म्हैसकरांना जी काय कॉन्ट्रॅक्ट्स मिळत गेली आहेत ती सगळी कॉन्ट्रॅक्ट्स नितीन गडकरींनी आपला वजन खर्ची करून त्यांना मिळवून दिलेली आहेत. आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीमध्ये 2008 सालापासून नितीन गडकरींचा मुलगा निखिल गडकरी हा डायरेक्टर आहे, पार्टनर आहे, जे म्हणायचं ते म्हणा. आणि ही गोष्ट लपवली गेलेली आहे असा अंजली दमाने यांचा आरोप आहे लोकांपासून. आता टोलचा जो पैसा यायचा तर त्याच्यात अफरातफरी झालेली आहे आणि त्याच्याद्वारे यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगची केस होऊ शकते
असं अंजली दमाने यांचं म्हणणं आहे. आणि ते असं की टोलचे जे पैसे यायचे ते वेगवेगळ्या लेअरमधनं पास होता होता ते IDL आणि IEPL म्हणजे आयडियल डेव्हलपर्स लिमिटेड आणि आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स लिमिटेड या 2 कंपन्यांमध्ये फिरवले जायचे. आणि तिथून ते पैसे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी हे नितीन गडकरींचे जे 2 मुलं आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये शेवटी त्याचा म्हणजे ते नद्या Final वाहत वाहत जाऊन destination. फायनल डेस्टिनेशन ते असायचं. जसं सागराला मिळतात तसं हे या सागरात जाऊन ते मिळायचे असं त्यांचं म्हणणं आहे. चौथं त्यांचं म्हणणं असं आहे की इथेनॉल मिक्सिंग जे आहे सध्या त्याची खूप चर्चा आहे की पेट्रोलमध्ये 20% सरकार इथेनॉल मिक्स करतं आणि त्याद्वारे बराचसा आपला फॉरेन एक्सचेंज वाचलेला आहे गेल्या 5-10 वर्षामध्ये. तर ते जे इथेनॉलचा सप्लाय जो होतो सरकारला किंवा त्या ऑइल कंपनीजना तर तो सप्लाय नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीच्या थ्रू होतो. आणि त्याची परिणिती म्हणून त्या मुलांच्या ज्या कंपन्या त्यांनी 4-5 वर्षापूर्वीच सुरू केलेल्या होत्या अचानक त्या कंपन्यांच्या टर्नओव्हरमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्यांचे प्रॉफिट्स पण खूप वाढलेले आहेत. ते दिलेत त्यांनी किती. हां, तर हे सगळे त्यांचे बेसिक आरोप आहेत. आता हा पहिला भाग आहे. आता ह्या आरोपांमध्ये बद्दल मला काय वाटतं तर आत्ता ही स्टेज अशी आहे की हे सगळे ही प्राथमिक स्टेज आहे. मी म्हटल्याप्रमाणे हा विषय पुढे चालत राहणार आहे. हे सगळे आरोप आहेत त्याच्यामध्ये पुरावा अजूनपर्यंत काहीही नाही दिलेला नाही अजूनपर्यंत समोर नाही आलेला आपण म्हणू आपल्या कुठचाही पुरावा आलेला नाही. आणि जसं लोक म्हणतात की आरोप करणं सोपं असतं त्याला जे पुराव्याचं पाठबळ द्यायला लागतं सिद्ध करायला लागतात तर ते फार कठीण असतं. याचं एक उदाहरण मी देतोय. अंजली दमानी यांनीच काल उद्धृत केलेलं. त्यांचं म्हणणं असं आहे की नितीन गडकरींचा जो मुलगा आहे त्याची सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी आहे. जून 25, 2025 या 1 तारखेचा आपण बेंचमार्क घेतला तर त्या दिवशी या कंपनीचं प्रमोटर म्हणजे जो मालक असतो जी कंपनी फ्लोट करतात म्हणजे इथे नितीन गडकरींचा मुलगा सारंग त्यांचं प्रमोटरचं होल्डिंग म्हणजे प्रमोटर्सचे जे शेअर प्रमोटर्सच्या ताब्यात असलेले शेअर्स होते ते होते 1,89,38,121. पुन्हा सांगतो 1,89,38,131 शेअर हे त्यांचं होल्डिंग होतं. अंजली दमानी यांच्या मते 25 जून रोजी या 1 तारखेला या शेअर्समध्ये अचानक 76 रुपयांची वृद्धी झाली एका दिवसामध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 76 रुपये इंटू 1,89,38,121 रुपये म्हणजे सम टोटल होते 143,92,00,000 म्हणजे 144 कोटी राऊंड अप केलं तर. ह्यांचं म्हणणं असं आहे अंजली दमानी यांचा आरोप असा आहे म्हणणं असं आहे की एका दिवसात सियान ॲग्रो किंवा सारंग गडकरी यांनी 144 कोटी कमावले. आता हे आरोप तर केलाय पण आता ह्याच्यात त्रुटी मी तुम्हाला काय ती तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं त्या बोलल्यात त्यांचंच बोलणं हे करतोय ही शेअरमध्ये भावात झालेली वृद्धी आहे तो प्रॉफिट नाही आहे. त्या दिवशी शेअरची व्हॅल्यू किंवा त्या व्हॅल्युएशन त्या शेअर्सचं जे टोटल जे होतं त्याच्यात 76 रुपयांची वृद्धी झाली. त्या इंटू ते काय 1,89,00,000 वगैरे म्हणून 143 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्या शेअर्सचं वाढलं. आता या आरोपाला हा आरोप खरा आहे का त्या दिवशी खरंच असं काही घडलं होतं का ह्यासाठी मी BSE, NSE, सेबी सगळ्यांच्या साईट्स सकाळी उठून मी चेक केल्या आणि मला असं दिसलं की त्या आरोपात तथ्य आहे. 25 जूनला या शेअर्सचे भाव 76 रुपयांनी वाढले होते आणि त्याचं व्हॅल्युएशन जे काय 144 कोटी रुपयांनी वाढलं होतं. पण ह्यामध्ये एक मोठी त्रुटी अशी आहे की
हे जे काय सो कॉल्ड नफा प्रॉफिट अंजली दमानिया म्हणतायत तो अनरिअलाइज्ड म्हणजे कॅश न केलेला नफा, कागदावर दिसणारा नफा आहे. प्रॉफिट ऍक्च्युअल नाही. म्हणजे प्रॉफिट तुम्ही बुक केला त्या दिवशी जर का ते शेअर वाढले आणि यांनी विकले असते तर तर त्यांना ते प्रॉफिट झालं असतं, मिळालं असतं. दुसरी गोष्ट मी ट्राय केली तर त्या दिवशी त्यांनी ह्या शेअर्समध्ये काहीही केलेलं नाही, विक्री केलेली नाही, काही केलेलं नाही. कारण की मला त्या शेअर्सची विक्री केली असती तर त्यांच्या कॅपिटल गेन्स टॅक्समध्ये ते रिफ्लेक्ट झालं असतं ह्याच्यामध्ये, किंवा ब्रोकरेज त्यांनी किती केलंय त्या शेअर्सचं ते रिफ्लेक्शन झालं असतं. तर ते काहीही झालेलं नाही. त्यामुळे हा जो पहिला पार्ट आपण आरोपांचा बघितलाय त्यामध्ये सियान ॲग्रो कंपनी सारंग मेडेकरांची आहे. तर टू ओन ए कंपनी म्हणजे एका कंपनीची मालकी करणं असणं हे काही इलिगल नाही, नंबर एक. दुसरं, शेअरच्या भावामध्ये एका दिवशी एवढी मोठी वृद्धी होणं ही काही नवीन गोष्ट नाही. आपण शेअर बाजारामध्ये अशा गोष्टी होत असतात, वर खाली फ्लक्च्युएशन चालू असतात. आज 144 कोटींनी व्हॅल्युएशन वाढलं तर उद्या 200 कोटींनी कमी पण होईल. अडाणींनी च्या शेअर्सचं आपण बघितलं, हिंडनबर्गनी जेव्हा त्यांचा रिपोर्ट दिला तेव्हा अडाणी त्यावेळेला त्या घटकेला जगातला नंबर 1 का नंबर 2 सर्वात श्रीमंत मनुष्य होता, ते 2 दिवसामध्ये गडगडीत 22व्या क्रमांकावर गेले. तिसरं, मी चेक केलं, या कंपनीनी आतापर्यंत सेबीचे सगळे डिस्क्लोजर ज्याला म्हणतो म्हणजे आपली माहिती जी पुरवायची असते ते जे काय नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स आतापर्यंत त्यांनी पाळलेले आहेत. नंतर इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे आज मला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं इथेनॉलचं, किंवा माझं एवढं कर्ज माफ झालंय म्हणून तुम्ही माझे मित्र आहात म्हणून मी तुम्हाला सांगायचं, ज्याला इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात, की आज शेअरचा भाव वरती जाणार तो घेऊन ठेव आता, नंतर विकून टाक, असा काहीही प्रकार झालेला नाही. आणि ह्या जे म्हणतायत की नितीन गडकरींचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होता, तर तसा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ॲपरंटली दिसत नाही. कारण की नितीन गडकरी जरी यांचे वडील असले तरी हे काय म्हणतो ॲडल्ट मॅच्युअर्ड पर्सन, त्यांची स्वतःची कंपनी आहे आणि त्या कंपनीत नितीन गडकरीचा काहीही ऑन पेपर संबंध नाही. आता आपण एक हे करू, दुसऱ्या भागाकडे जाऊ ह्या विषयाचा, जो जास्त सनसनाटी आहे. आता आपण येऊ मूळ विषयाकडे. म्हैसकर कुटुंब, त्यांची ओरिजिनल कंपनी, 2 त्यांच्या फ्लॅगशिप कंपन्या आहेत. एक आहे आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि दुसरी आहे MEP, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, MIP. आता म्हैसकरांची जी कंपनी आहे IEPL, त्याचं पेडअप कॅपिटल पूर्वी 27 कोटी रुपयांचं होतं. ते त्यांनी सिस्टमॅटिकली हळूहळू 27 कोटींचं 50 केलं, 50चं 100 केलं, 100चं 250 केलं, 250चं 350 केलं, असं करत 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 सध्या त्यांचं पेडअप कॅपिटल 750 कोटी रुपयांचं आहे. आता ही जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणि त्याचं कन्फर्मेशन मला मिळेल कारण की मला वेळ नव्हता इथे याच्या आधी की सगळे पेपर शोधून डाउनलोड करायचे, ते मी करतोय आता. त्या म्हणाल्या मी काल खोदलं, तसं आता मी पण खोदायला सुरुवात केली आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे 17 मार्च 2008 सालापासून निखिल गडकरी, नितीन गडकरींचा मुलगा, हे या कंपनीचे पार्ट अँड पार्सल आहेत आणि ते त्यांच्याकडे 10,000 शेअर या कंपनीचे आहेत या 17/3/2008 पासून. आणि ही माहिती आत्तापर्यंत लोकांपासून गडकरींनी लपवलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा, हे जे 750 कोटीचं पेडअप कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये म्हैसकरांचे पैसे किती आहेत तर 698 का 699 कोटी हे म्हैसकरांनी स्वतःचे घातलेले पैसे होते. आता हे 750 कोटी रुपये कॅपिटल वाढवत नेल्यानंतर या कंपन्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरची बरीच कामं त्यांना मिळाली. म्हणजे अख्ख्या देशभरामध्ये तुम्हाला आयडियल म्हैसकर नाव माहिती आहे आता, सर म्हैसकर मित्र होते माझे. तर यांनी काय केलं, यांनी बँकांकडनं म्हणजे कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ बरोडा आणि युनियन बँक या 4 बँकांकडनं त्यांनी 3,188 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं वेळोवेळी. म्हणजे कॅनरा बँकेकडनं 828 रुपये घेतले, कॉर्पोरेशन बँकेकडनं 527 कोटी रुपये, 828 कोटी रुपये घेतले, कॉर्पोरेशन बँकेकडनं 527 कोटी रुपये घेतले. असे करत करत त्यांनी
3,088 कोटी रुपयांचं कर्ज या बँकांकडनं घेतलं. ते कर्ज का घेतलं तर त्यांनी नागपूरमध्ये आयडियल पॉवर प्रोजेक्ट नावाचा एक वेगळी कंपनी काढली आणि त्या कंपनीला त्या पॉवर प्रोजेक्ट तो मिळणार आम्हाला अशासाठी त्याचे बीड केलंय आणि त्यासाठी आम्हाला पैसे लागणार म्हणून त्यांनी पैसे घेतले. तो बीड काही त्यांना मिळाला नाही आणि ती कंपनी बँकरप्ट झाली. म्हणजे बँकरप्टला आपण काय म्हणतो, दिवाळखोरी यांनी घोषित केली. आता दिवाळखोरी घोषित केली म्हणजे काय की थोडक्यात 3,188 कोटींची कर्ज आम्ही फेडू शकत नाही असं जाहीर करून टाकलं त्यांनी बँकेची. आणि ते प्रकरण NCLT मध्ये गेलं दिल्लीमध्ये. तिथे जी तडजोड झाली त्या तडजोडीमध्ये NCLTनी यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक कंपनी आलेली आहे जिचं नाव आहे मानस व्हेंचर्स. ती वन टाइम सेटलमेंट करायला तयार आहे. तुम्हाला 350 कोटी रुपये देईल. तुम्ही ते मान्य केलेत तर तिथे बाकी सगळं आम्ही संपलं, वे ऑफ करून टाकू. 350 कोटी रुपये तुम्ही घ्या. म्हैसकर आणि त्यांच्या कंपनीने ते मान्य केलं, जी बँकरप्ट झालेली कंपनी होती ती. आणि म्हैसकरांचा जो काय त्यामधला स्टेक होता तो झाला 0 आणि ती कंपनी आली मानस व्हेंचर्स यांच्याकडे. म्हणजे त्यांनी ती थोडक्यात विकत घेतली आणि ती घेतली 3,000 याचं कर्ज असताना ते माफ करून 333 कोटी ती त्यांनी घेतली. 3,188चं कर्ज त्यांना फेडता येत नाही म्हणून त्यांनी बँकरप्सी डिक्लेअर केल्यानंतर ती त्यांनी घेतली 350 कोटी रुपयाला. आता खरी मजा, खरा गौप्यस्फोट इथे आहे. ही मानस व्हेंचर्स कंपनी जी आहे ती मानस ॲग्रो म्हणून एक कंपनी आहे, तिची सबसिडियरी आहे. मानस ॲग्रो ही जी कंपनी आहे ती सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे, त्याची सबसिडियरी आहे. आणि सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक हे सारंग गडकरी आहेत. म्हणजे निखिल गडकरी एक मुलगा, ते ज्या कंपनीमध्ये होते ती कंपनी बँकरप्ट होते. ती कंपनी बँकरप्ट झाल्यानंतर त्यांनी जे मोठे कर्ज घेतलेले असतात ते सगळे माफ होतात. 350 रुपयाची सेटलमेंट होते. 350 रुपये मेन 350 कोटी रुपयांची सेटलमेंट होते. ते पैसे जातात म्हैसकरांकडे, ज्यांची मूळ इन्व्हेस्टमेंट होती 699 कोटी, त्यांना ते याचे कोटी मिळतात, 350 कोटी. आणि ती कंपनीचे बाकी सगळी कर्ज माफ होतात कारण की ते बँकरप्ट झालेले आहेत. आणि विकत घेणारी जी नवी कंपनी आहे ती दुसऱ्या भावाची सारंग गडकरींची आहे, कंपनी आहे, ह्याला ते विकत घेतात. आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन जे आहे यांचं, दमानी यांचं, ते असं की एक बँकरप्सी कोड म्हणून 2016 साली IBC इंडियन बँकरप्सी कोड म्हणून एक नवा कायदा केंद्र सरकारने पारित केला आहे. का तर पूर्वी लोक असे स्वतःला बँकरप्ट घोषित करायचे आणि मग जी इथे झाले तेच आपल्याच वेगळ्या नावाने कंपनी विकत घ्यायची. तर आता त्यांनी त्या कायद्यामध्ये सेक्शन 29A च्या अन्वये एक सुधारणा केली की जर का एक मनुष्य डायरेक्टर असेल एका आणि त्याची कंपनी बँकरप्ट झाली तर जी दुसरी कंपनी जी कंपनी विकत घेते किंवा त्यांच्याकडे जे सगळं अधिकार जाणार आहेत तर त्या कंपनीशी त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली कुठचाही संबंध असता कामा नये. तो त्या कंपनीवर डायरेक्टर म्हणून राहू शकत नाही. तर यांचं म्हणणं असं आहे, दवानी यांचं, की या दोन्ही भावांनी, निखिल गडकरी आणि सारंग गडकरींनी ह्या IBC कोडचं सेक्शन 29A उल्लंघन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कायद्याने 2 वर्ष जेलची शिक्षा आहे. तर त्या अन्वये त्यांच्यावरती कारवाई केली जावी, त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जावं आणि ह्या दोन्ही भावांवरती कारवाई केली जावी अशी दवानी यांची मागणी आहे. आता पुन्हा एकदा जस्ट रिकॅप करतो मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी. जी कंपनी बँकरप्ट झाली ती होती
मानस व्हेंचर्स, सॉरी नॉट मानस व्हेंचर्स, ती होती आयडियल व्हेंचर्स. बँकरप्ट झाल्यानंतर ती कंपनी विकत घेतली, त्या कंपनीचं नाव आहे मानस व्हेंचर्स. जी सबसिडियरी आहे मानस ॲग्रो कंपनीची, जी सबसिडी आहे सियान ॲग्रो कंपनीची, जिचे मालक आहेत सारंग गडकरी. आणि जी ओरिजिनल कंपनी बँकरप्ट झाली त्याच्यामध्ये निखिल गडकरी हे डायरेक्टर होते. तर असा हा सगळा हे आहे आत्तापर्यंत आरोप प्रत्यारोप जे काय झडत आहेत त्याचा. थोडक्यात आता ह्याचा बॅकलॅश नितीन गडकरींवरती काय होऊ शकतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पार्ट ए चा मगाशी आपण सांगितला की काय होऊ शकतो काय होऊ शकत नाही. हा जो पार्ट बी आहे ना, जो आत्ता मी सांगितला सगळं, ते मी सगळं बघितलं ऐकलं, अजूनही पूर्ण नाही. कागदपत्र घरी म्हणजे माझा एक मित्र आहे, काय होत आहे, जी कागदपत्र मला ऍक्सेस करता आली ती मी केली आहेत. बाकी जी MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स कडनं कागदपत्र आणायची आहेत, ती एका CA त्यात लॉग इन करायला लागतात. तर ते मी माझ्या CA CS सॉरी, तर त्या कंपनी सेक्रेटरी एक माझा मित्र आहे, त्याला संध्याकाळी भेटतोय. तो बोलला की तू ये, आपण काढू काय करायची ती. तर ती येतील नंतर. पण आत्ता हे जे मला ढोबळ दिसतंय ना, ही केस डिट्टो राहुल गांधी आणि सोनिया गांधी ज्या नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये अडकले तशीच्या तशी आहे. तिकडे काय झालेलं होतं, नेहरूंनी नॅशनल हेराल्ड कंपनी पेपर चालू केला. त्या कंपनीचे तेव्हापासूनची ओनर कोण होतं, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड AJL. त्याच्यावरती वर्ष गेली, त्याच्यावर कर्ज होत गेलं. ते कर्ज फेडता येत नाही म्हणून त्यांनी स्वतःला हात वरती केले. राहुल गांधींनी दुसरी कंपनी काढली, यंग इंडियन लिमिटेडनी यांना सांगितलं की तुमचं जे काय 2,500-3 हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे जे तुम्हाला फेडता येत नाही, आम्ही वन टाइम सेटलमेंट करतो, आम्ही तुम्हाला 90 कोटी रुपये देतो आणि तुम्ही आम्हाला ते सगळं ट्रान्सफर करा. आणि ते त्यांचा डील झालं. आणि सुब्रमण्यम स्वामी त्याच्या विरुद्ध कोर्टात गेलेत, ज्याच्या विरुद्ध इन्कम टॅक्सनी सुब्रमण्यम स्वामींचं म्हणणं प्रायमा फेसी मान्य करून त्यांच्यावरती खटला चालवला आहे सोनिया गांधी आणि याच्यावर, ज्या खटल्यामध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. आणि तो खटला सुब्रमण्यम स्वामी सारखे सांगत असतात की त्या खटल्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींना आज न उद्या जेल नक्की होणार. तर हे प्रकरण डिट्टो तसंच्या तसं मला प्रायमा फेसी दिसतंय. यांनाही जेल होणार जर नाही, व्यवस्थित फॉलो केलं तर. नाही, प्रायमा फेसी तसं दिसतंय. मी म्हटल्याप्रमाणे सुरुवात आहे. आता असं आहे, इकडनं आरोप झालेत, गडकरी काय गप्प बसणाऱ्यातले नाहीयेत. अच्छा, गडकरींच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर गडकरींनी सगळ्यात मोदी सरकारचं कुठच्या डिपार्टमेंटकडे ते बोट दाखवतात की उत्तम काम करतायत, तर ते गडकरींचं डिपार्टमेंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं त्यांनी रस्त्यांचे अक्षरशः जाळं हे केलेलं आहे सगळीकडे, मेट्रोचं जाळं सगळीकडे विणलेलं आहे सगळी ह्याच्यामध्ये. आता गडकऱ्यांनी कधीही स्वतःच्या मिनिस्ट्रीचे पैसे शक्यतोवर वापरलेले नाहीत त्यांच्या ते सगळ्या जाळ्याच्यामध्ये. ते सगळं काम NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडनं करतात. जी PPP मॉडेल जे आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, म्हणजे सरकार तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जागा देईल, तुमच्या जे काय परवानग्या लागतात त्या सगळ्या काढून देतील. एक प्रायव्हेट कंपनी येते जी त्याच्याबरोबर सरकारबरोबर पार्टिसिपेट करते. ती म्हणते की मी चला इकडे तुम्हाला 25 किंवा 20 किंवा जे काय असतील ते पूल बांधून देते किंवा रस्ते बांधून देते. त्या बदल्यामध्ये आम्ही पैसे गुंतवतो, ते पैसे आम्हाला परत मिळावेत म्हणून त्याच्यावर टोल लावा. त्या टोलचे पैसे आम्ही गोळा करतो ते एका विशिष्ट कार्यकालासाठी आणि आमचे पैसे आम्ही रिकवर करतो. याला PPP मॉडेल म्हणतात. आणि गडकऱ्यांची ही फेवरेट स्टाईल आहे 1999 पासूनची, की ते जे काय करतात ते PPP मॉडेलवरती करतात. तर अशा माणसावरती असे जेव्हा आरोप होतात तर थोडा मनाला एक क्लेश तर होतो. तर ते गडकरींची ओव्हरऑल इमेज, त्यांचा एकंदर जे लूज बोलणं, तुम्ही जे सुरुवातीला बोललात की ते शिवीगाळ करतात, गडकरी हा मनुष्य जो मी जाणतो तो असा आहे की जे पोटात ते ओठात, नाही ते लपवून कुठची गोष्ट काही ठेवत नाहीत, जे आहे ते बोलून टाकणारच हे आहे. नाही, हा कोण रे,
आणि CHU यु नो असं जे काय बोलायचं असेल पटकन बोलून टाकतील सगळ्यांसमोर 10 लोकांसमोर, त्यांना काही नसतं. आणि त्या अधिकाऱ्याला मारीन, अधिकाऱ्याला बडवीन, त्याला तुडवीन. त्याला तुरुंगात टाकीन, हत्तीखाली देईन, जे असेल ते बोलतात. तर प्रायमा फेसी ही आत्तापर्यंतची स्थिती आहे, जी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितली आहे. माझाही अभ्यास चालू आहे. नाही, याचा एकच प्रश्न, त्याचं थोडक्यात उत्तर द्या. याच्या मागे अंजली दमानिया व्यतिरिक्त आणखीन कोणी असू शकतात का? त्यांचं नाव घ्यायचं का नाही तुम्ही ठरवा. अंजली दमानियांनी काल आपल्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात अशा यांनी केली की लोक म्हणतील की यांना ह्या बातम्या मिळतात कुठून, यांना हे पेपर मिळतात कुठून, यांना हे फिगर्स मिळतात कुठून, वरून मिळतात, कोणीतरी त्यांना पाठवतं, कोणीतरी सुपारी देतं. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, म्हणून अंजली दमानियांनी सांगितलं की हे सगळे कागदपत्र तुम्ही जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केलात तर तुम्हाला कोणालाही ते कागदपत्र त्याने एक डाउनलोड वेबसाईट सांगितली आणि त्यांनी ती वेबसाईट सांगितली, त्याच्यावरनं तुम्हाला डाउनलोड करता येतील. जे काही मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सशी रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते मी म्हटल्याप्रमाणे CS च्या थ्रू तुम्ही अप्लाय करून ते डॉक्युमेंट्स तिकडनं मिळू शकतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी डॉक्युमेंट्स त्यांनी याच पद्धतींनी मिळवलेली आहेत. तर त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य करू इच्छित नाही. बरोबर. मित्रांनो, हा विषय आम्ही इथे संपवणार नाही आहोत, कारण आता सर अंजली दमानियाप्रमाणे सर सुद्धा या विषयात मागे लागलेले आहेत. तेव्हा आणखीन विषय येतील, तर त्याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी व्हिडिओ करू. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.